प्रीती HK रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत लबलबीत अशा भिलज्या। तर हे बघा, या आहेत भिलज्या, या ताज्या ताज्या आत्ताच आलेल्या, त्या आम्ही घेतल्या। आज आपण या मस्त आंबट वगैरे करणार आहोत। तर पहिले साफ कशा करायचं ते आपण बघूया, मी दाखवते। हे बघा, ही भिलजी आहे ना, ती फक्त असं तिचा तोंडाटीतून अशी पोटापर्यंतची कापून घ्यायची आणि मग असं ओढून काढायचं। म्हणजे पोटामध्ये काही घाण वगैरे असेल अशी ती आपण अशी काढून घ्यायची असते आणि त्याची शेपटी कापून घ्यायची अशा। आणखी एक दाखवते, या भिलज्या एकदम ताज्या आहेत, त्याच्यामुळं या खूप छान लागतात ताज्या असल्यामुळे। हे बघा, अशा प्रकारे काढायचं आणि हे असं शेपटी करायची। अशा प्रकारे मी आता या सर्व भिलज्या साफ करून घेते। तर हे बघा, इथे आपण या भिलज्या सर्व स्वच्छ अशा साफ करून घेतल्या आहेत। आता आपण याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत। त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण अर्धा चमचे हळद टाकणार आहोत, अर्धा चमचे गरम मसाला, थोडंसं हिंग, आणि इथे मी घरगुती मसाला घेतलाय 2 चमचे, थोडीशी कोथिंबीर, आणि इथे मी अर्धा चमचे आलं लसूण पेस्ट घेतली आहे। आता आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। आता आपण याच्यामध्ये चिंच टाकणार आहोत। इथे मी चिंचेचा कोळ करून ठेवलेला आहे, तो मी याच्यात टाकते। आता हे आपण एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। या भिलज्या ताज्या ताज्याच आलेल्या आहेत आत्ता, त्याच्यामुळे यांचा जो रस्सा किंवा सुक्या कशाही केल्या तरी या चांगल्या लागतात। हे आता आपलं झालेलं आहे। आता आपण हे मस्तपैकी लिप्त लिप्त करूया। तर आपण इथे तेल गरम करत ठेवलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये लसूण टाकणार आहे। लसूण जरा आपल्याला लालसर असं होऊन द्यायचं। हे बघा, आता आपला लसूण हा सोनेरी सोनेरी होत चाललाय। आणि आता आपण या भिलज्या टाकूया। तर आपण मिक्स करून घेऊया। यात आपल्याला पाणी नाही टाकायचं आहे जास्त, थोडंसं टाकायचं, एकदम लबलबीत करायचं। आपण याचा झाकण ठेवून 10 मिनिटं शिजवून, आपली 5-7 मिनिटं झालेली आहेत। हे बघा, मस्त वास येतो एकदम। कोथिंबीर टाकूया, गॅस बंद करूया आणि सर्व करूया। हे बघा, गरम गरम आपल्या इथे भिलज्या तयार झालेल्या आहेत। खूप छान लागतात, या टेस्टी असतात एकदम, आणि ताज्या ताज्या असलं ना की आणखीनच छान लागतात। हे बघा, आपण एकदम थोडाच रस्सा बनवला आहे, त्याने चव खूप छान येते। आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।